देश की आर्थिक राजधानी मुंबई और उसके आसपास के जिलों में हुई मूसलाधार बारिश के बाद अब सड़कों पर उभरे बड़े बड़े गड्ढे लोगों के लिए सबसे बड़ी परेशानी का सबब बन गए हैं। खासकर पालघर जिले के वसई विरार क्षेत्र में तो सड़कों की हालत इतनी खस्ता है कि वाहन चालकों को तो छोड़िए, अब पैदल लोगों का चलना मुश्किल हो गया है। वहीं मनपा प्रशासन का उदासीन रवैया भी लोगों की मुसीबतें बढ़ा रहा है। नवरात्रि और गणपति जैसे त्यौहार बीत गए, लेकिन वसई विरार क्षेत्र की सड़कों की मरम्मत का कोई भी काम नहीं हुआ, जिसके चलते सड़कों की हालत खस्ता है और अब तक कई वाहन चालक हादसे का शिकार होकर अपनी जान तक गंवा चुके हैं। वहीं अब मनपा प्रशासन की लापरवाही को लेकर स्थानीय लोगों का गुस्सा फूट पड़ा है। दरअसल रविवार को वसई विरार महानगर पालिका के खिलाफ स्थानीय बहुजन विकास आघाड़ी पार्टी के नेतृत्व में महानगर पालिका मुख्यालय के सामने एक विशाल आंदोलन किया गया। बहुजन विकास आघाड़ी की तरफ से एक ऐसा आंदोलन किया गया है जो पिछले 30 सालों में कभी देखने को नहीं मिला। वैसे वसई विरार महानगर पालिका के अधिकारियों का रवैया सवालों के घेरे में हमेशा ही रहा है और एक कोई पहली बार नहीं है जब उनकी कार्यशैली पर सवाल उठ रहा है। हर साल बारिश के दौरान जलभराव की स्थिति और फिर उसके बाद सड़कों पर उभरे गड्ढे यही कहानी बयां करते हैं। लोग मनपा प्रशासन के कामकाज के तरीकों को देखकर कह रहे हैं कि वसई विरार महानगर पालिका के अधिकारी भ्रष्टाचार में सबसे आगे हैं, लेकिन काम के मामले में सबसे पीछे। वैसे आपको बता दें कि बीते दिनों भ्रष्टाचार के कई आरोप मनपा अधिकारियों पर लगे थे और एक सबसे जो जरूरी बात है यह है कि बहुजन विकास आघाड़ी जो कि स्थानीय पार्टी है वो लंबे समय से सत्ता पर रही है और महानगर पालिका में आखिरी बार उसी की सत्ता थी। त्याच्यानंतर एकही रस्ता झाला नाही, बरोबर ना? मंत्री पत्रकारात मला बोलला, ऐका नाही म्हणजे हे तर कबूल केलं की 2014च्या आधी बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. एका प्रतिनिधीने सांगितले की फक्त 100 कोटी एमएमआरडी म्हणून आलेलं आहे. म्हणजे हे तर कबूल केलं की 35 वर्षात काहीच झालं नाही, म्हणजे 100 कोटी जर आणले. आयवरच्या बिलची किंमत काय आहे माहिती आहे का कोणाला? ईस्ट वेस्ट बिलची किंमत काय आहे होतो मी फक्त नायगावच्या ईस्ट वेस्ट बिलची किंमत जो झालेला आहे त्याची किंमत 108 कोटी, म्हणजे 8 कोटी आमदार साहेबांना जी माहिती मिळालेली आहे त्याच्यापेक्षा 8 कोटी फक्त त्या एक बिलची किंमत आहे. इतर कामं मोजू इतर कामं एक तर एमएमआरडीचे अधिकारी आमदारांना मूर्ख बनवत असतील किंवा आमदार लोकांना मूर्ख बनवतात आणि खोटं बोलतात. आताचेच आमदार आपण सामान्य नागरिक आहोत. आपण माजी आमदार नाही, आपण सामान्य नागरिक आहोत. म्हणजे एकतर एमएमआरडीचे अधिकारी आत्ताच्या आमदाराला मूर्ख समजत असतील किंवा बनवत असतील, कारण की त्यांनी तर पेपर घेऊन दाखवला की एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की अख्ख्या तालुक्यामध्ये फक्त 100 कोटी 35 वर्ष झालेली आहे. म्हणजे एकतर ते आमदाराला खोटं बोलतात किंवा आमदार तुम्हाला सगळ्यांना खोटं बोलतात. या दोन पैकी कबूल केल्या पाहिजे. ह्याच्यात हायलाईट केलेलं आहे, कोणीतरी झूम करा, मुख्यमंत्रीचं नाव दिसतंय का? जरा झूम करा, दिसतंय का मुख्यमंत्री? दुसऱ्या ओळीवर मुख्यमंत्री लिहिलेला दिसतंय का? मुख्यमंत्रीची मीटिंग घेतलेली त्या टाइमचे आमदार राजेश पाटील, नितेश ठाकूर, लोकनेते इश्वर ठाकूर, माजी महापौर सगळे, म्हणजे शेट्टी साहेब असतील, मानकर साहेब असतील, नाईक साहेब असतील, उपमहापौर रुपेश यादव सारखे असतील आणि काही कार्यकर्ते त्या मीटिंग मध्ये उपलब्ध होते. शासनाचं पत्र आहे, माझं पत्र नाही आहे, हे माझं पत्र नाही, हे शासनाचं पत्र आहे. याच्यात काय उल्लेख केला आहे? जी मीटिंग तुम्ही मुख्यमंत्री बरोबर घेतलेली त्या मीटिंग मध्ये डिस्कस झालेली कामं 40 मीटरचा रिंग रोड चा हा विषय आहे. चूक एकच झाली की आम्ही तिकडे गेली नाही बरोबर. आता असं वाटतं की ही बनवली असती. चूक एकच झाली की ह्या मीटिंग मध्ये आम्ही ही बनवू शकलो नाही, बनवली नाही. कारण की कसं आहे, आम्हाला काम करण्यामध्ये मजा येते, काम करायची आवड आहे, लोकांमध्ये राहायची, लोकांमध्ये अडचणी समजून घ्यायची ही आवड आहे आम्हाला. परत सांगतो, शासनाचं पत्र आहे, माझं पत्र नाहीये.
अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक रिंग रोडची एक पत्र, रिंग रोडचा विषय, मुख्यमंत्री बरोबर झालेली दुसरी मीटिंग, जरा दिसतंय काय हायलाइट केलेलं, 12 ब्रिजेस शहरातले मुख्यमंत्री बरोबर झालेली मीटिंग, दिलेला मुख्यमंत्र्यांनी आदेश की हे 12 ब्रिजेस झाले पाहिजे. माझं पत्र नाहीये, हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंटची माहिती मागवली जाते. एस्टिमेट कोण करून देते तर महापालिका करून देते. MMRDA ब्रिजेस करणार, कुठचा ब्रिज कुठे होणार आहे, त्याची रुंदी किती, त्याची लांबी किती, त्याचा एस्टिमेट हे सबमिट महापालिका करणार. तर MMRDA ने दिलेलं पत्र महापालिकेला की आमची जी मुख्यमंत्री बरोबर बैठक झालेली, त्या बैठकीमध्ये झालेले 12 ब्रिजेसचा एस्टिमेट इमिडिएटली आमच्याकडे पाठवण्यात यावं. पाच रेल्वेवरचे ब्रिज झाले, 5 रेल्वेवरचे ब्रिज झाले, ऐकलंय आपण, ऐकलं ना. काही आमदार फटाके पडून सुटतात आहेत. वाचा, मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक, त्याच्यामध्ये आमदार कोण कोण उपस्थित होते, ठीक आहे. माझी महापौरांची वगैरे नावं नाही, त्यांची प्रोटोकॉलच्या हिशोबाने त्यांची नावं टाकू शकत. 5 ब्रिजेसचा फॉलो मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक, माझं पत्र नाहीये, हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट MMRDA महापालिकेला पाठवलेलं पत्र आहे की त्याचे एस्टिमेट करून आमच्याकडे पाठवा. ही माझी पत्र दाखवत नाही मी, जसे ते होर्डिंगवर हे पत्र दिलंय ना, हे टेंडर डॉक्युमेंट, असं वाटतं आता ते सगळे टेंडर डॉक्युमेंट आपल्याला पण पॅनल बिलवर टाकायला लागतील. आपल्याला करायचंच नाहीये, आपण लोकांबरोबर नाही, आपल्याला रील फडक नाही पडत, आपण लोकांना भेटून बोललो जातो, त्याचा अडचण समजून घ्यायचं. 5 रेल्वेवरचे ब्रिजेस अजून पुरावे पाहिजेत 35 वर्षातले, हे तर फक्त गेल्या 5 वर्षाचे मी बोलतोय. तो बॅनरचा फोटो मला कुठला तरी का पत्रकारांनी दाखवला, कोणी दाखवलेला पत्रकारांनी, त्याच्यावर येतो मी. दोन 2024 हे पत्र आहे, हायलाइट केलेली नावं लोकनेते एकनाथ ठाकूर आणि सुनील. विषय काय, 120वी मीटिंग जी MMRDA ची होते, दर मीटिंगचा क्रमांक असतो 2000 काय तारीख दिसते का तारीख, ये तारीख हायलाइट की आहे 2007, 120वी मीटिंग 2007 ला झाली. काम कुठं हे पण टाचण्याचा प्रश्न आहे, माझं नाही. त्याच्यात उल्लेख काय केलाय, एकनाथ ठाकूर सुनील ठाकूरांनी मागणी केलेली मीराबाईंदर ते नायगाव, त्याच्यानंतर एकही रस्ता झाला नाही. बरोबर ना, मंत्री पत्रकारात मला बोलला, ऐका नाही. म्हणजे हे तर कबूल केलं की 2014च्या आधी बऱ्यापैकी कामं झालेली आहे. एका प्रतिनिधीने सांगितले की फक्त 100 कोटी MMRDA म्हणून आलेलं आहे. म्हणजे हे तर कबूल केलं की 35 वर्षात काहीच झालं नाही, म्हणजे 100 कोटी जर आणले. नायगावच्या ब्रिजची किंमत काय माहिती आहे का कोणाला? ईस्ट वेस्ट ब्रिजची किंमत काय होतो मी, फक्त नायगावच्या ईस्ट वेस्ट ब्रिजची किंमत जो झालेला आहे त्याची किंमत 108 कोटी. म्हणजे 8 कोटी आमदार साहेबांना जी माहिती मिळालेली आहे त्याच्यापेक्षा 8 कोटी फक्त त्या एक ब्रिजची किंमत आहे. इतर कामं मोजू इतर कामं. एक तर MMRDA अधिकारी आमदारांना मूर्ख बनवत असतील किंवा आमदार लोकांना मूर्ख बनवतात आणि खोटं बोलतात. आताचेच आमदार आपण सामान्य नागरिक आहोत. आपण माजी आमदार नाही, आपण सामान्य नागरिक आहोत.
म्हणजे एकतर एमएमआरडीचे अधिकारी आत्ताच्या आमदाराला मूर्ख समजत असतील किंवा बनवत असतील, कारण की त्यांनी तर पेपर घेऊन दाखवला की एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की अख्ख्या तालुक्यामध्ये फक्त 100 कोटी 35 वर्ष झालेली आहे. म्हणजे एकतर ते आमदाराला खोटं बोलतात किंवा आमदार तुम्हाला सगळ्यांना खोटं बोलतात, या दोन पैकी कबूल केलं पाहिजे.